नमस्कार, मी अक्षय. एडियनच्या सर्व प्रेक्षकांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. म्हैसमाळ परिसरातील दमदार पावसाने वेरूळच्या सीताची नाणी धबधबा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी. नव्या कायद्यानुसार सावित्री नगरात महिलेवर अत्याचाराचा पहिला गुन्हा दाखल. आता बघूया सविस्तर बातम्या. 5 कोटी दे अन्यथा तुझ्या कुटुंबाला मारून टाकेल अशी धमकी देत शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिकाला खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणामुळे सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील एका उद्योजकाचा पाठलाग करून त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा घाट पोलिसांनी उघडकीस आणलाय. त्यानंतर चिकलठाणा औद्योगिक परिसरातून एकाला CID असल्याचं दाखवून नगर रोडवर नेत मारहाण करत लुटल्याची घटना ताजी असतानाच मागील 10 खंडणी मागितल्याची ही तिसरी घटना उघडकीस आली आहे. 5 कोटी रुपयांची खंडणी दे अन्यथा तुझ्या कुटुंबाला जीवे मारून टाकील अशी फोनवरून अज्ञात व्यक्तीने व्यापाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना 30 जून रोजी सुधाकर नगर पोलीस हाऊसिंग सोसायटी परिसरात घडली आहे. संदीप भाऊसाहेब शिरसाट 41 सुधाकर नगर पोलीस हाऊसिंग सोसायटी हे शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते स्वतः घरी असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची पूर्तता झाली नाही तर फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बचाटे हे करीत आहेत. अरे यार, जो तू प्रॉपर्टी की डीले कर रहा है, अपनी उसके प्रॉपर्टी के जो मैटर है वो सॉल्व कर रहा है ना अपनी पार्टी के साथ मिलकर. धमकी देऊ राहिल तो 5 कोटी देने दे तुला मार. हाँ हाँ भैया, आके मिलो तुम और कुछ रहेगा तो अपन अच्छा काम करेंगे. बड़ा ये ऐसी धमकियां देने का नहीं किसको. इंतजाम करके रख. क्या बोले? 5 कोटी का इंतजाम करके रख. तेरे को जहाँ जाना है, पुलिस के पास जाना है जा, ठीक है ना. सरकार की लेनी है तो ले, सिक्योरिटी जो लेनी है वो ले ले, Z+ लेनी है वो ले ले. अरे भैया, हम गरीब लोग, हम कहाँ से Z+ लेंगे. कहीं का गरीब नहीं है. जब चलेगी ना AK-47 की ब्रश, तब तुझे पता चलेगा तू अमीर है या गरीब है. कैसा है ऐसा? तुम दोनों भाइयों को ना, तुम दोनों भाइयों की ना मैं अर्थियां सजा के ना तेरे घर वालों से फिर पैसे वसूल करूंगा, समझ रहे. अभी देखो भैया, हमारे नसीब में होगा, हमारे नसीब में होगा मरना तो मरेंगे. हमारे नसीब में होगा मरने का तो मरेंगे. हम कोई जीने के लिए आए वाले, हम कुट कटाल गए वाले. तो पैसे तो फिर भी देने पड़ेंगे. देखो अरे तो भाई पैसे कहाँ से लाएंगे? पैसा कमाएंगे तो लाएंगे ना. हम क्या मंत्री है, क्या कोई कलेक्टर है तब तो पैसा लाने को? निकलेंगे. पैसा होना ना, पैसा देंगे ना. तुम आओ हमारे साथ में, कोई पैसा कमाएंगे हम. अनुचित जातीच्या विद्यार्थ्यांना 10वीला 90% पडल्यास 2 लाख रुपये देण्याची घोषणा तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केली होती. बार्टीने ती योजना राबवण्यास तयार नसल्याने हा जाती अत्याचार नाही का, असा प्रश्न ऑल इंडिया पॅन्थरच्या सेनेने अध्यक्ष दीपक केदार यांनी उपस्थित केलाय. 2021ला तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक घोषणा केली, जाहिरात काढली, ट्विट केलं आणि दलितांची थट्टा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेतून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत, सामाजिक न्याय विभागामार्फत 10वीला जर 90% पडले तर 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली. आज 10वीला 90% पडलेल्या विद्यार्थ्यांना काहीच दिलं जात नाही. उलट बार्टीने पत्र काढलंय की ही योजना आम्ही राबवली नाही, त्याच्यामुळे आम्हाला फोन करू नका, व्हॉट्सअप करू नका, आम्ही ही योजना बंद केलेली आहे. तुम्हाला योजना बंद करायची होती तर त्याची जाहिरात का दिली? दलितांसाठी काढलेली योजना बंद करणे, त्यांची थट्टा करणे ही एक ॲट्रॉसिटी आणि जातीवाद आहे आणि तो असणारा सामाजिक न्याय मंत्र्याच्या माध्यमातून झालेला आहे. याचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत असून आज जे बजेट जाहीर झालं आहे त्याचं सुद्धा उद्या तेच होणार आहे का, याचं उत्तर आजच्या राज्य अर्थमंत्र्यांनी दिलं पाहिजे. आजचे मुख्यमंत्री हे सामाजिक न्याय विभागाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही योजना रद्द न करता
तात्काळ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना 90% पडलेले आहेत त्यांना 2 लाख रुपये देण्याची योजना राबवावी, ती अंमलात आणावी. आणि जर अंमलात आणणार नसाल तर तेव्हाही सत्तेत असल्याने आजही सत्तेत असलेले धनंजय मुंडे यांनी दलितांची माफी मागितली पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. रविवारी रात्री दूध आणायला गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग केल्याची घटना चिकलठाण्यात घडली आहे. या प्रकरणी सोमवारी नव्या कायद्यानुसार भादवी 376 ऐवजी 64 कलमान्वये पहिला गुन्हा MIDC पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे. देशभरात आजपासून नवा कायदा लागू झालाय. ब्रिटिश काळात बनवलेल्या फौजदारी कायद्यांच्या जागी 3 नवीन कायदे आता अस्तित्वात आले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा आजपासून देशभरात लागू झालाय. आता या नवीन कायद्याअंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री दूध आणण्यासाठी गेलेल्या महिलेला अज्ञात आरोपीने अर्ध्या रस्त्यातच अडवून तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यामुळे महिला ही बेशुद्ध पडली होती. तिला रुग्णालयात दाखल केले असता पहाटेच्या सुमारास तिला शुद्ध आली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपी विरोधात सिडको पोलीस ठाण्यात 1 जुलै पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. त्या आरोपी विरोधात MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा अजित पवार यांच्या गटाला सोबत घेणार नसल्याने भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. मैं यही कहूँगा कि महाराष्ट्र जनता ने बहुत अच्छा साथ हमें लोकसभा के चुनाव में दिया है. आज के आंकड़ों का अगर हम आकलन करें तो लगभग 160 विधानसभा की सीटों पर महाविकास जीत. इसका मतलब आने वाली सरकार शायद हम आएंगे, हमारी सरकार बनेगी. अब विद्यमान शासन सरकार से दूर हो जाएगा. लोग बार बार हमें पूछते हैं, मीडिया के माध्यम से पूछते हैं और सरकार में बैठे हुए कुछ उनके प्रवक्ता पूछते हैं कि महाविकास आघाड़ी का और मुख्यमंत्री का चेहरा कौन. एक बात तय है कि महायुति के लोगों ने मनोमन ये मान लिया है कि उनकी सरकार जाने वाली है, महाविकास आघाड़ी की सरकार आने वाली है. इसीलिए हमारे मुख्यमंत्री का चेहरा पूछा जा रहा है. हमारा मुख्यमंत्री कौन होगा वो महाराष्ट्र की जनता तय करेगी, हमारे तीनों पार्टियों के नेता तय करेंगे. लेकिन आप विपक्ष में बैठने के बाद आपका विरोधी पक्ष नेता कौन होगा इसका आप चयन कीजिए. क्या देवेंद्र फडणवीस जी होंगे, क्या एकनाथ शिंदे जी होंगे, क्या अजित पवार जी होंगे, इसके संदर्भ में उनके लोगों ने बताना चाहिए. हाँ, क्योंकि मैंने कुछ दिनों पहले RSS का एक मुक्त पत्र है, उसके कहते ऑर्गेनाइजर उसका नाम है, उसमें एक बड़े वरिष्ठ नेता का लेख लिखा था कि भारतीय जनता पार्टी की हार केवल अजित पवार को लेने की वजह से हुई. ये मैं नहीं कह रहा, ये RSS का एक बड़ा नेता कह रहा है, उनके मुख्य पत्र में उसने आर्टिकल लिखा है. और भारतीय जनता पार्टी के बहुत से नेताओं का ये मानना है कि भारतीय जनता पार्टी को जो 23 से 9 सीटों के पीछे आना पड़ा, उसके बहुत बड़ा कारण अजित पवार को लेने की वजह से हुआ. दिल्ली में भी इसके ऊपर विचार हुआ. तो मुझे लगता है कि आने वाले विधानसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी शिंदे साहब को जरूर देगी, शायद राज ठाकरे साहब को भी लेगी, लेकिन अजित पवार को लेने में, अजित पवार जी की पार्टी को लेने में भारतीय जनता पार्टी में 2 राय है और इतना बड़ा रिस्क भारतीय जनता पार्टी विधानसभा के चुनाव में नहीं देगी. शरद पवार साहब इसका उत्तर पहले दे चुके हैं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग,
NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे रविवारी दुपारी झालेल्या दमदार पावसाने वेरूळ येथील लेणी क्रमांक 16च्या बाजूला असलेल्या सीताची न्हाणी हा धबधबा सुरू झालाय. साधारण 700 फूट उंचावरून कोसळणारे हे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी एकच गर्दी केलेली होती. वेरूळ येथील लेणी परिसरात डोंगरदऱ्यातून वाहणारे छोटे छोटे धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. लेणी क्रमांक 29 जवळील एक छोटा धबधबा आणि लेणी क्रमांक 18 जवळील सीताची न्हाणी हा मोठा धबधबा या सर्वांना पाण्याचा स्रोत आहे. तो म्हैसमाळच्या डोंगरांमधून यंदा पावसाळा सुरू होऊन 3 आठवडे लोटले तरी डोंगरातील धबधबे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. रविवारी दुपारी म्हैसमाळ येथे झालेल्या पावसाने या धबधब्यांचं विहंगमय दृश्य पर्यटकांना अनुभवता आलं. वेरूळ परिसरात निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. हिवराईने नटलेले डोंगर लेण्या पाहण्यासाठी सलग सुट्ट्यांमुळे रविवारी पर्यटन नगरी बहरली होती. वेरूळ येथील महावीर स्तंभात ते घाटापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा पर्यटक आणि त्यांच्या वाहनांची वर्दळ होती. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेल पटेल, खुलताबाद. तर सोयगाव येथील पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते थाटात संपन्न झालाय. सोयगाव पाणी पुरवठा योजनेकरिता 17 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून शहरालगत असलेल्या वेताळवाडी तलावातून सोयगाव येथील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. जलशुद्धीकरण, 1.5 लाख लिटर क्षमतेचे 2 जलकुंभ, वितरण व्यवस्था असं कामं या योजनेमधून करण्यात येणार आहेत. मंत्री सत्तार यांच्या पुढाकाराने या योजनेच्या माध्यमातून सोयगाव येथील पाणी समस्येची नेहमीकरिता अडचण मिटणार आहे. या योजनेतून दररोज 2.80 LMT शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे. गेल्या कित्येक दिवसापासून होत असलेली पाणी पुरवठा योजनेची मागणी या भूमिपूजन सोहळ्याने पूर्णत्वास येणार असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर आबा काळे, नगराध्यक्षा आशाबी तडवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, नितीन बोरसे, नगरपंचायतीतील शिवसेना गटनेता अक्षय काळे, शिवसेना शहर प्रमुख संतोष बोडखे, मोतीराम पंडित, नगरसेवक कादिर शहा, हर्षल काळे, राजू दुतोंडे आदींसह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोलीस भरती मैदानी चाचणीत चांगले गुण मिळावे म्हणून एका तरुणाने चक्क स्टेरॉइडचं इंजेक्शन सोबत आणल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला असून त्याला अधिक तपास कामी सातारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय. वेदना होऊ नये म्हणून हे इंजेक्शन वापरलं जात आहे. राज्यात पोलीस दलाच्या विविध विभागातील शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मैदानी चाचणीत चांगले गुण मिळावे म्हणून एका तरुणाने चक्क स्टेरॉइड असलेले इंजेक्शन सोबत आणल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आलाय. धम्मानंद प्रकाश इंगळे 24 राहणार बोरगाव वसू, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा असं या आरोपीचं नाव आहे. वेदना होऊ नये म्हणून हे इंजेक्शन वापरलं जातं. राज्य राखीव पोलीस दलाची मैदानी चाचणी गेल्या 8 दिवसांपासून सातारा परिसरात सुरू आहे. आरोपी इंगळे हा 29 जून रोजी सकाळी मैदानी चाचणीसाठी आला. कागदपत्रे तपासणी, उंची, छाती आदींचं मोजमाप झाल्यानंतर धावण्याच्या मैदानी चाचणीसाठी येत असताना कर्मचाऱ्यांनी इंगळेंची बॅग तपासली. त्यावेळी टेझोविन हे स्टेरॉइड असलेलं इंजेक्शन आढळलं. त्याबरोबरच त्याच्या बॅगमध्ये अन्य गोळ्या, औषधेही होती. कर्मचाऱ्यांनी बॅग तपासल्यानंतर त्यात रॅनिडोम कंपनीची सस्पेन्शन, 200 ml ची बाटली, क्लॅकक्विक कंपनीच्या गोळ्या, युनिझामी, टेझोविन, डेक्सोना ही इंजेक्शन आढळली. त्याला कर्मचाऱ्यांनी अन्सार यांनी याबाबत विचारले असता मी कंपाऊंडर म्हणून काम करतो, माझ्याकडे कायम या गोळ्या असतात असं इंगळे यांनी सांगितलं. कर्मचारी अन्सार यांनी ही बाब वरिष्ठांना सांगितल्यावर त्यांनी इंगळ्यांवर कारवाई करत त्याच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. पोलीस नाईक अन्सार शेख यांच्या तक्रारीवरून सहकलम 18 क नुसार
औषधी द्रव्य सौंदर्य प्रसाधन अधिनियमानुसार सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। समाजामध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभाव रुजवून एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन व कालखतीत मोतीराम दुथडे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने वर्ग 4 ते 9 मध्ये शिकणाऱ्या सर्व मुलामुलींसाठी हे निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिराचं आयोजन केलं होतं। यावेळी भदंत डॉक्टर चांद्रबोधी भंते नागभंद्र यांनी धम्मदेसना दिली। बौद्ध धम्माचा प्रसार व आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटी दर शनिवार आणि रविवारला निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिर घेतलं जातंय। 2 दिवसीय धम्म संस्कार शिबिरात आनापानसती ध्यान, मैत्री ध्यान, शील पालनाचे महत्त्व, मैत्री भावनेचे फायदे, कुटुंब व समाजामध्ये विद्यार्थ्यांचं भावनिक वर्तन, बुद्ध वंदना पठण व मानवी भावनिक सदवर्तनाची संवेदनशीलता इत्यादी विषयांवर सविस्तरपणे माहिती देण्यात आली। मातोश्री पार्वती मोतीराम दुथडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। डॉक्टर प्रमोद दुथडे यांनी शिबिराची भूमिका सांगून संस्काराचं महत्त्व विशद केलं। प्राध्यापक देवानंद पवार यांनी शिबिरार्थींना आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी आवाहन केलं। यावेळी शिबिरार्थीसह डॉक्टर अविनाश सोनोनवणे, अमित घनगाव, जितेंद्र आदमाने, रतन सोनुले, गौतम घावरे, गौरव पंडित, नीता चव्हाण, प्रभाकर भवरे, शांता गायकवाड, कमल अवचार, सिंजेन भवरे, गडकरी यांची उपस्थिती होती। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। म्हैसमाळ परिसरातील दमदार पावसाने वेरूळच्या सीताची नाणी धबधबा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी। नव्या कायद्यानुसार सावित्री नगरात महिलेवर अत्याचाराचा पहिला गुन्हा दाखल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपला। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।